नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मी सकाळ सकाळ कामावरली, स्वराला पण सोडली आणि व्हिडिओ पण शूट चालू होता। तर मला सकाळ सकाळ सगळीच घाई होती, कारण सगळं करून घ्यायचं। असे घामाघूम झाले। आता चालली स्वराला सोडून आणि मुलांची शाळा, त्याचा टिफिन सगळंच करता 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 करायचं। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर पाहूया आज मी काय बनवला आहे आणि तुम्ही रेसिपीच्या चॅनलला जाऊन ते पाहू शकता। पण इथे काय बनवलं आहे, कसली रेसिपी बनवली ते दाखवणार आहे मी तुम्हाला। पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला रेशमा किचन रेसिपी या चॅनलवरती पाहायला भेटेल। तर इथे जे बनवलं आहे, तर चला पाहूया आपण काय बनवलं आहे। आजचं ताट पहा। आणि माझी घाई झाली कारण सोराला पण सोडायचा टाइम झाला। मी भरभर आवरलं आणि इथे झाकून वगैरे ठेवलं आता सगळं, कारण तेलाचा वास घरातून जायला हवा म्हणून सगळं झाकणं वगैरे काढली पटापट। म्हटले चला देवाला पण नैवेद्य होईल, देवाला नैवेद्य दाखवावं। आणि मग चालेल म्हटले तर तुम्हाला पण तुमच्या बरोबर शेअर करते, कारण सकाळी उठल्यावरती लय घाई असते, सगळ्याच गोष्टी आवरायच्या असतात पटापटा। तर असंही धावपळ चालू असते। आणि इथे पण सपोर्ट करा, तिथे रेशमा किचन रेसिपी या चॅनलला जाऊन पण तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल। हे पहा, मस्त अशाच वडे केले होते आणि ते खीर केली होती। तर आमच्याकडे कोकणामध्ये ना पित्रामध्ये वडे आणि खीर प्रत्येक घरी असतेच असते। तर ही खीर कशाची आहे तर तुम्हाला ती रेशमा किचन रेसिपी या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे। तर वडे काय घातले, कशापासून बनवले, कोणता पीठ वापरला आहे, तर तेही तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि हे वडे आणि ही खीर ही प्रत्येक घरोघरी ही खीर बनली जाते आणि तुम्ही जाऊन नक्की पहा ही कशापासून बनवले आहे किंवा खीर कशाची आहे। तर चला तर तुम्ही तिथे जाऊन पाहून या। चला बाय बाय। छान आहे, कसं आहे हे पहा, कसं बसून दीदीला सोडून आला, आंघोळी वगैरे करतो, दीदीच्यात काय खायचंय खातो आणि आता आपलं स्वतः बसून खात असतोय, हे की नाही शिव। आता राहिलेलं धुणं वगैरे राहिलेलं असतं तर आता आवरून घ्यायचं, तर नंतर एकदा ऊन झालं की मग प्रत्येक गोष्ट अशी करायला थोडंसं हे वाटतं ना। आणि उन्हाचा प्रकाश खूप असतं इथं, त्यामुळे ते व्हिडिओ शूट पण करता येत नाही। तर हे पहा, बोलव की स्वरा, शिव स्वरा चालली, स्वरा माझी शाळेत गेली आता। शिव बोल, या खायला काय आहे, दे की यांना सगळ्यांना, घ्या म्हणा धरा। कसं झालंय, छान झालंय। चला बाय बाय। हे पहा माझ्या शिवांश पालाचं रात्रीचं जेवण कसं चाललंय, स्वतःच्या हातानेच खातो इथं बसून आणि असं मागतो, त्याला भूक लागली ना मागून घेतो, मम्मी भूक लागली, आपलं चपाती भाजी एकत्र कालवतो, काय खाता येईल तसं खातो आपलं, आम्ही देतो खा, तुझं तू ट्राय कर। मग बसायचं आपण कडेला की कसं खातोय काय खातोय, सगळं लावत नाही ना। मग हे पहा, मी तुम्हाला उपवासाची बासुंदी पण दाखवली आहे। आता नवरात्र चालू होतील तर उपवासाची बासुंदी नक्की जाऊन तुम्ही तिथं व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल कशापासून बनवले आहे, काय काय वापरलं आहे आणि खूप मस्त असे होते। तर नक्की जाऊन तुम्ही तिथे व्हिडिओ पूर्ण पहा। तर ही पहा किती दाटसर अशी झालेली आहे, काही आपल्याला एक्स्ट्राचं टाकावं लागत नाही। तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता तुम्हाला आवडते, आणि साखर आपल्या आवडीनुसारही इथे वापरले आहे। तर तुम्ही जाऊन पहा, म्हणजे समजेल तुम्हाला मी कशापासून बनवले आहे। तर अशाच रेसिपी पाहायला रेशमा किचन रेसिपी या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्हाला नवीन आणि ही बासुंदी आहे ना, तर आम्ही जेव्हा लहान होतो, जेव्हा आमचे उपवास असायचे आईकडे असताना, आम्ही 4 भावंड, तर आई आम्हाला असं बासुंदी वगैरे बनवून द्यायची। म्हणजे आता खेडेगाव म्हटलं, एखादा गावचं ठिकाण म्हटलं की तेव्हा पहिल्यासारखे दुकानं वगैरे जवळ नसायचे, तर घरी जे असेल त्याच्यातून अशी एखादी गोष्ट बनवून देणं। आता दूध तर कसं गाव ठिकाणी खूप असतं, तर चला तुम्ही पण पहा। रेडी आहे मस्तपैकी अशी
मोमोची चटणी जी आपण घरी तयार केली होती. कशी मस्त दिसते. काय गरज आहे बाहेरून आणायची आणि खायची? आहे का काय गरज? अशी तुम्ही नक्की बनवून पहा. तर हे व्हिडिओ आहेत ना, तर ते मी सगळे एक एक करून असे जॉईंट केलेले आहेत. कारण पूर्ण असं फुल झालं तर डोळे. ज्यावेळेला ही डाळ वगैरे मी तुम्हाला दाखवली होती, मस्त अशी लागते. तुम्ही नक्की एकदा करून पहा. असं टोमॅटो वगैरे आपण ज्यावेळेला डाळ शिजायला लावतो ना, तेव्हाच कुकरच्या भांड्यात सगळं घालायचं. मी इथं गाजर वापरला आहे, मुगाची डाळ, टोमॅटो आहे, कांदा, कढीपत्ता, लसूण एकदाच टाकायचं. म्हणजे आपल्याला वेगळा आपण फोडणीला जसं कांदा लसूण वगैरे वापरतो, तर ते वेगळं न वापरता सगळं एकत्र टाकायचं. ज्यावेळेला डाळ शिजते त्यावेळेला नक्की एकदा या पद्धतीने, माझ्या पद्धतीने तुम्ही डाळ करून पहा. इथे थोडीशी मी हळद वापरले आणि थोडंसं लाल मिरची पावडर. तुम्ही जास्त मसाले टाकून ना ती डाळ स्पायसी केले ना, एकदम तिखट अशी, की मग तिची चव बिघडते. असं मीडियम तिखट ठेवायची. मग ती डाळ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. तर अशी ही डाळ तुम्ही करून पहा. आणि ह्याला आता आपण साधारण 3 ते 4 शिट्ट्या मारून घ्यायच्यात. कारण आपल्याला गाजर घातलेले आहे, तर गाजर छान मऊ शिजला पाहिजे. त्याच्यासाठी 4च्या 5 शिट्ट्या. तर तुम्हाला तुमच्या कुकरमध्ये कसं शिजतं, किती शिट्ट्यावरती शिजतं, त्याच्यावरती तुम्ही ह्याच्यावर शिट्ट्या करून घ्या. आणि या पद्धतीने डाळ करून घ्यायची शिजवून वगैरे कुकरला. आणि थंड झाल्यानंतर काय झालं, त्याला फोडणी घालायची वेगळी अशी. पण त्याच्यामध्ये आपल्याला नाही लसूण वापरायचं आहे, नाही आपल्याला कांदा वापरायचा आहे. सगळं आपण एकत्र घातलेलं आहे ना, त्यामुळे आपल्याला वेगळा असं परत फोडणीवरती काही वापरायचं नाही. फक्त लागलं तर लाल मिरची पावडर. तर जिरं मोहरी आपण डाळीच्या फोडणीला वापरतोच. तर जिरं मोहरीची फोडणी, त्याच्यामध्ये हवे असेल तर आपल्याला लाल मिरची पावडर, धणे पावडर, आपले गरम मसाला हे असं वापरायचं. आणि म्हणजे थोडं प्रमाणात वापरायचं. जास्त असं तिखट करायचं मी म्हटलं ना मसाला टाईप, तर थोडं प्रमाणात वापरायचं. आणि तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडे मसाले वापरायचे. आणि मग तडका पॅनमध्ये आपल्याला त्याला तडका मारून टाकायचा. इतका मस्त आणि आधी सिंपली डाळ खायला पण भारी. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी ते बनवले होते बटाट्याचे म्हणजे आलूचे पराठे. तर हे असं माझं असतं रात्रंदिवस. कारण तुम्हाला माहिती आहे रेशमा किचन रेसिपी तिथे पण करावं लागतं, इथे पण. मग ते असं चालू असते. चला तर या तुम्ही पण मुलांबरोबर नाश्ता करायला, पराठे खायला. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर टाटा बाय बाय. आपण भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही पण सपोर्ट करा. पूर्ण व्हिडिओ पाहत जा, जेणेकरून मलाही छान वाटेल.